उर्मिलाच किचनमध्ये आज आपण मस्त अशी गव्हाची खीर बनवणार आहोत। गहू न भिजवता न भरडता देखील अगदी झटपट अशी ही खीर तयार होते। तर खीर बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी गव्हाचा जाडसर रवा घेतलेला आहे। यालाच दलिया असं देखील म्हणतात। तर हा दलिया आपण पाण्याने 1-2 वेळा स्वच्छ असा धुवून घेणार आहोत, म्हणजे यामध्ये जो काही कचरा असेल तो निघून जाईल। यामधलं पाणी आता मी टाकून दिलेलं आहे। आता हा दलिया मी एका कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे। इथं आपण 1 वाटी दलिया घेतलेला आहे, त्यासाठी इथं मी कुकरमध्ये 4 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हा दलिया आपण कुकरला 4 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहोत। तर इथं गॅसवरती कुकर ठेवून याचे 4 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत। हा दलिया मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। दलिया आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी परत अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी 1 वाटी भरून गूळ टाकलेला आहे। तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। तर गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। आता यावरती ताट झाकून मी 1-2 मिनटं वाफ काढून घेणार आहे। तर 2 मिनिटांनी बघूयात, गूळ आपला व्यवस्थित असा यामध्ये विरघळलेला आहे। यामध्ये आता मी तुपामध्ये तळून थोडेसे बदामाचे काप आणि मनुका टाकलेले आहेत। तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। यामध्ये मी थोडेसे ओल्या नारळाचे काप देखील टाकलेले आहेत। अर्धा चमचा इलायची पावडर आणि जायफळ थोडंसं किसून टाकलेलं आहे। आता गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे यामध्ये चिमूटभर असं मीठ देखील टाकलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेणार आहोत। आता परत एकदा यावरती ताट झाकून 1-2 मिनटं आपण ही खीर छान अशी शिजवून घेणार आहोत। तर मस्त अशी गव्हाची खीर इथं आपली तयार झालेली आहे। गरमागरम खीरमध्ये तुम्ही तूप टाकून खाऊ शकता किंवा या खीरीमध्ये तुम्ही दूध टाकून खाल्लं तरी देखील ही खीर खूप मस्त लागते। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।